तेव्हापासून प्राध्यापक हरी नके यांच्या नावाने हे जे पहिली व्याख्यान मला आज होते आहे आणि पहिल्याच दिवशी पहिल्याच व्याख्यानामध्ये मला चांगला प्रतिसाद मिळावा याचा मनापासून समाधान आहे आणि आशा निर्माण झालेली आहे की आताची पिढी जशी वाया गेली असं म्हणतात सर्वसाधारणपणे आमच्या पिढी लोक वाया गेली काय अर्थ आहे सारखी मोबाईलमध्ये गुण नसते किंवा रील्समध्ये गुण नसते यांच्याकडे काही भावनांनी देशाचा वाटप करून तर हा निराशाभाव काही खरा नाही हे दाखवायचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे त्यामुळे प्राध्यापक हरिभाऊ नके हे माझे बंधुतुल्य मित्र होते पुस्तकात आहे महान व्यक्ती होते 10,000 जास्त आणि महाराष्ट्र भारत आणि जगात सुद्धा हिंदी इंग्रजी सुद्धा त्यांनी आमच्या इथे व्याख्यान दिली. पहिली गोष्ट वक्ता म्हणजे माईक समोर फक्त बोलता येणार नाही हात वारे करून बोलणं आवाज उतार करून बोलणं पाठ केलेली वाक्य फेकून टाळ्या घेण्यासाठी काही वाक्य पेरणं किंवा हशा उठावा असे सुद्धा काही विरोध पेरणं म्हणजे व्याख्यान नसतं. ते व्याख्यान म्हणजे मनोरंजनाचा खेळ असतो एक पात्र खेळ असतो मनोरंजनाचा. उत्कृष्ट व्याख्याता व्हायचं असेल तर हरिभाऊप्रमाणे पहिली समाजाबद्दलची देशाबद्दलची आपण येणारी तळमळ लागते. देशासमोरच्या प्रश्नांबद्दल गहन चिंतन करावं लागतं त्याच्यावर उत्तर शोधावी लागतात. ही तळमळ असल्याखेरीज चांगला वक्ता कोणीही होऊ शकत नाही माझ्याकडनं हे लक्षात घ्या. चांगला वक्ता होण्यासाठी समाजामध्ये असणाऱ्या समस्या नुसत्या आजच्या समस्या नाही भविष्यातल्या समस्या त्याच्यावरची उत्तर शोधायचं कौशल्य आणि ते करण्यासाठी चिंतन करावं लागतं. हरिभाऊंनी प्रचंड वाचन केलं 50,000पेक्षा जास्त पुस्तकं त्याच्या संग्रहात होती आणि वाचन या शब्दाबद्दल आपली फार गैरसमज आहे. आपण वाचतो नेमकं काय वाचतो हे आपलं कधी कळत नाही. आपण एखाद्या विशिष्ट विचारधारेला लागलेच पुस्तकं वाचतो का आपण फक्त मनोरंजनात्मक किंवा काहीतरी काही पास असं साहित्य वाचतोय का हे आपण समस्येच्या मुळाशी मानवी मनाचा अंतर्गर्भ शोधणारी चिंतन वाचतो का याचा आपण विचार करायला पाहिजे. मुळात वाचन करून नुसतं चालत नाही. आता एक आमचे फेसबुकवर मित्र आहे ते स्वतःला मिरवतात महान वाचक म्हणून रोज 3-3, 4-4 पुस्तकं वाचतात असं त्यांचा दावा आहे. मला माहित नाही खरोखर काय हे पण दावा तर आहे. दावा करायला आजकाल फेसबुकच्या जगामध्ये किंवा सोशल माध्यमामध्ये काही फारसं लागत नाही. परंतु एवढी पुस्तकं वाचली म्हणजे तुम्हाला अक्कल आली किंवा बुद्धी आली तर प्रगल्भ झाला असा त्याचा अर्थ होत नाही. त्याच्यावर चिंतनही करावं लागतं आणि आपल्याला योग्य वाटणारं कोणतं सोल्युशन योग्य आहे त्या मार्गाने आपल्याला जावं लागतं. हे आपण करतो का हे आपण सहसा करत नाही. किंवा आमच्या पिढी हरिभाऊ सोडले तर महाराष्ट्रातले पुरोगामी चळवळीतले म्हणा ते जाऊन प्रतिगामी चळवळीतले म्हणा त्यांच्या तोडीचा एकही वक्ता नव्हता कारण ते कोणी चिंतन करायचे भांडणच पडायचं नाही. 40% वेळ ब्राह्मणाला शिवाय म्हणजे त्यांना असं वाटायचं की आम्ही झालं पुरोगामी आणि उरला वेळ महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांच्याबद्दल बोलले थोडंफार शिवाजी महाराज चरित्र नाव घेतलं म्हणजे यांना वाटायचं आम्ही पुरोगामी. महाराष्ट्र इतिहास